जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. बाग भरणीचं काम चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल का फणून वखरून घेतलं होतं. म्हणजे 2 टाईम पण टाकला आणि सेंटरनी एक वखर टाकला. म्हणजे कसं किंवा जे सेंटरला जे गवत राहतं ना ते पण निघून गेलं पाहिजे. आणि आता मागं आहे ना आपण बोध पाडून घेतले, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बा, हे काय पाणी लावले. गल्ली पण भरायला पण काही टाईम लागत नाही जास्त. याचं काहीतरी भरायचं काम चालू आहे. गल्ली भरायला पण जास्त टाईम नाही लागत, अर्धा तास लागतो. नाही तर पहिले कसं होतं, आपण रोटरी बिटरी करेल होती ना, अर्धा पाऊण 1 तास पण लागायचं गल्ली भरायला कधी कधी. याचं काय आहे, तिकडून सुरुवात केली, अजून इकडे एवढं बाकी आहे. हे झाड ना वरती सुकून गेलं होतं आंब्याचं, नवीन परत फुटलंय. चला तुम्हाला मी आता ते कट मारले ते दाखवतो. आज तो नवीन प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे बोध मारून घेतले. आणि हे बोध मारायचं कारण असं आहे ना की याच्यात आहे ना आपल्याला आहे ना एक तर शिमला मिरची किंवा आहे ना मग टमाटी ह्या टमॅटो या 2 पिकांपैकी एक पीक घ्यायचं आहे. सकाळी ट्रॅक्टर आला होता, हे मारून दिलं, कट मारून दिले. आणि हे आपलं रूट आहे, म्हणजे डबल बेडच तयार झाला आहे. एक तो बेड, एक हा बेड. आणि याचं काही नाही, जे टायमिंगला आपलं फळ निघून जाईल ना त्या टायमिंगला रोटर गेलं का एकसारखं होऊन जाईल, काही विषय नाही त्याचा, नाही का. आणि दुसरा विषय असा का आता याच्यामध्ये पहिला डोस जाणार. तो डोस गेल्यानंतर ना ही वरती नाही वगळी दिसते ना ती सपाट करून देणार. त्याच्यानंतर मग आहे ना लगेच पेपर टाकून आणि देऊ लागवड करून, एवढ्या 2-3 दिवसात लागवड होऊन जाईल, काही विषय नाही, नाही का. असं आहे. ती नेट लावलीच नाही अजून, इथं पण फाटली एका ठिकाणी. नवीनच नेट आहे ना, त्या कोपऱ्यापासून ते इथपर्यंत पूर्ण नवीनच नेट लावून देऊ. सध्या येता नाही की कामावरून घेऊ, कारण तुम्ही पाहिलं असेल घराच्या कामामुळे ना ऑलरेडी डिले काम चालले. म्हटलं पहिले शेतीचे कामं आवरून घेऊ आणि मग हे किरकोळ काम आहे ना करून घेऊ. ते नेट झालं, हे झालं, मग त्यानंतर काय होईल, पावसाळा चालू होईल, नाही का. काम गती अजून वाढेल, कंटिन्यू पावडरी वगैरे. उन्हाळ्यात तरी एवढ्या पावडरी मारावं नाही लागत, पण मग पावसाळ्यात काय होतं, पाऊस येऊन गेला, जास्त पाऊस येऊन गेला किंवा 2 दिवस उघडं राहिलं आणि तिसऱ्या दिवशी पाऊस आला, या प्रत्येक गोष्टी तिथं पावडर मारायला लागत आहे. त्याच्यामुळे पाऊस आला. हे आपण बेड पाडून घेतले ना, त्याला नळे टाकून घेतले. आता नळे कोणत्या टाकून घेतल्या, ज्या रूटजवळ नळे होते ना त्याच टाकले. त्याचं कारण असं आहे, आपल्याला वरती ड्रिपरवाल्या नळे लावायचे. ही जी काढायची लाईन होती ती नाही काढेल, इकडची एक आहे ना काढायची गल्ली नाही केलेली, आणि ती आपली दुसरी बाजूने त्या बाजूची काढायची गल्ली नाही केलेली. त्यांच्या नळ्या तसेच आहे, फक्त आपण हे बा ही पहिली गल्ली सोडली, ही दुसऱ्या गल्लीपासून तयारी. आता विषय राहिला त्या रोडला पाणी द्यायचं नाही, मध्ये जी सरी ना डायरेक्ट सरी भरून द्यायची. विषय असा असता, जर आपले पाणी कमी असतं ना तर मग आपण आहे ना एक्स्ट्रा लाईन ॲड केली असती, नाही का, ड्रिपरची. पण पाणी अवेलेबल आहे आपल्याकडे जास्त, डायरेक्ट त्या कोपऱ्यावरून भरायला सुरुवात केली ना, डायरेक्ट या कोपऱ्यापर्यंत पाणी. आता काही विषय नाही, नाही का. हे आतमध्ये भरून दिलं, एवढं भरायला काही 1 दिवसात भरून होईल, पाणी पण मुबलक भेटेल. आणि त्याच्यात विषय असा आहे का मेचा अर्धा महिना गेला आहे, पावसाळा चालू होऊन जाईल. मग त्यामुळे आहे ना इथल्याच नळ्या घेतल्या, इथं टाकल्या आपल्याला ड्रिपरवाल्या नळ्या. वरती आता जेव्हा बांबू लावून आपण अजून तारी टाईट करायची ह्याच्या, एक एक्स्ट्रा तार टाकणार आहे आपण इथून सेंटरला, कारण याचं वजन या दुसऱ्या तारीला ना छेडछाड नाही करायची बागाच्या. तर मग त्याचा विषय असं होईल की जेव्हा आपण बांबू लावून देऊ ना त्या टायमिंगला आपल्याला नळ्यावर बांधायचे. आपले जे दुसरे प्लॉट आहे ना त्याच्यासारखे नळ्या खाली नाही सोडायचे. त्याच्यामुळे आता ते म्हणजे हा जो खालचा प्लॉट आहे ना याचं आहे ना हे बनवायचं आहे. इथं बारी बनवायची राहते, तुम्हाला माहीतच असेल. ते बारी तयार करून घेतो, कारण बाग भरणीचं काम चालू आहे. चला तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो किती भरून झालं आहे. इथपर्यंत आपण पाईपानेच भरतो, या गल्लीपर्यंत भरून झालं आहे. ती गल्ली अर्ध्याच्या पुढे गेली, थोडीशी बाकी राहिली. उद्या का आल्याला पहिले हिच्यावर चालू करून या 2 गल्ल्या भरून मग तिकडं नेणार आहे.
एवढं काही भरून झालं आहे आपलं. आता चला घेतो ती करून, तो पाड तयार करायचा आहे. डोस टाकून हे बुजवायला जुगाड करेल. त्याच्यानंतर नळ्या सरळ करून घेणार आहे बस. आज सकाळी पेपर टाकायला माणसं आले होते आणि हे जे नेटचं बोललं ना तुम्हाला, जे फाटलेलं आहे ते आज ती व्हाईट कलरची एक नेट असते बघा, त्या या शेड नेटला लावलेली असती, ती ना लवकर फाटत नाही. म्हटलं मग ती नेट घेऊन या, कारण ही जी समोर ट्रान्सपरंट नेट दिसते ना, ही 5 ते 6 वर्षाची नेट आहे आणि ही ते पॉली हाऊसची नेट नाही का, ती लवकर आहे ना खराब होत नाही. तर मग आता पेपरचं तुम्हाला सांगून देतो. असं काय आहे म्हणजे डायरेक्ट आता कसे येते माहिती का, पहिले ना रेडीमेड होलवाले ना पेपर येत नव्हते. आता कसं होतं माहिती का, डायरेक्ट रेडीमेड होलवाले ना पेपर येऊन जाते. तरी बी आहे ना 1.5 फुट वय, तरी पण हे जवळ वाटते मला. तर आम्ही कसं करणार आहे, 1.5 आणि 1.5 हे 3 फुटाचं होतं ना, मधलं एक गॅप जर सोडला आणि 3 फुटाचं होतं, तर मग एक इडं हा एक सर्कल सोडून, म्हणजे हा एक ते कट सोडून पुढच्या कटलं, म्हणजे एक कट मारायचं आहे. असं रोप लावायचं आहे आपल्याला. हे बा, म्हणजे एक इडं लावलं ना, हा मधला सोडून द्यायचं आणि इडं लावायचं पुढं, म्हणजे हे दोन्हींचं अंतर ना 3 फूट येतं. कारण हे 1.5 फुटा म्हणजे असं जवळ होईल. आणि समजा 2 फुटाचा बी आणला असता ना ते होलवाला, तर थोडंसं पुढं असतं, काही जास्त फरक नसता. मी कसं बघू, जर जास्त हे होत असेल तर मग तिथं पण लावून देऊ नाही का. पण असं मला वाटतं एक सोडून एक लावून देऊ. आणि मध्ये ना ड्रिपरचं तुम्हाला सांगायचं राहिलं का, जे आपण बागासाठी रूटसाठी जे आणलं होतं ना, तेच आपण इकडं वापरलं होतं. तर मग त्याला हे असं केलं आहे, हे बा, म्हणजे ती इथून इसरळ होते ना, तर मी इथून काढून पुढे घेऊन आणि मग त्याला अटॅच करून दिलं. आणि राहिलं विषय याचा ना, तर इकडून आहे ना डायरेक्ट भरून देऊ नये की मधून, कारण आता पावसाळा चालू होईल, याला काही एवढी पाण्याची जास्त गरज नाही. आणि आपलं पिकं किती 4-5-6 महिने चालेल. आपल्याला असे बी बागाला वरतीच आपल्याला नळ्या बांधायच्या आहे, खाली लाईनच्या नाही ठेवणार आहे आपण. त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही नळ्याचा. नळ्या नवीनच आणायला लागणार, त्याच्यात काही वाद नाही. मग हे आहे, याचा वापर होऊन जाईल, एक फळ पण निघून जाईल. कारण आपण ज्या टायमिंगला रूट भरला का मग काही संबंध नाही, आपण काहीच लावते नाही बागात, एकदम क्लीन म्हणजे निंदणं बिनणं या सगळ्या गोष्टी चालू राहते, एकदम क्लीन राहतं. कारण त्या टायमिंगला आहे ना झाडाला ताकद लागत राहते, मग त्या टायमिंगला आपण वर घेऊन जातो. आणि पेपरचे ना हे 3 बंडल बसले, 800-900 रुपये टाकायचा रेट चालू आहे. 3 बंडलमध्ये होऊन गेलं. तर फक्त नेट आहे ना, आज दुपारून नेट, उद्या का लगेच रोप लागवड, तर ताणच नाही. फक्त आज आहे ना ही नेट आणि इकडे बी हा पॅच फाटलाय. आज दुपारून कोणत्या परिस्थितीत ते बांधून घ्यायचं आहे.